नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जे स्टुडंट विद्यार्थीसाठी क्वेश्चन पेपर बघूया। नर्सिंग फाउंडेशन फर्स्ट इयरसाठी आहे, जेन्यू फर्स्ट इयर। 3 ऑगस्ट 2017 पेपर आहे। नर्सिंग फाउंडेशन इन्क्लुडेड फंडामेंटल ऑफ नर्सिंग फर्स्ट एड। चला तर सुरुवात करूया आजच्या पेपरला। प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। त्यात पहिला आहे 1 ग्राम म्हणजे डॅश डॅश मिलीग्राम, तर यात क येणार, ठीक आहे, 1000 येणार यात। तसं दुसरं बघा, जिल्हा रुग्णालय डॅश डॅश मार्फत चालविले जातात, तर यात येणार अ, राज्य सरकार। तिसरं बघा, SOS म्हणजे जेव्हा जरूरत असेल तेव्हा, तर हा तिसरा प्रश्न गोळ्याबद्दल आहे। गोळ्या देताना डॉक्टर लोक लिहून देतात ना, BD म्हणजे 2 टाईम, OD म्हणजे 1 टाईम, SOS म्हणजे जेव्हा जरूरत असेल तेव्हा, ठीक आहे, कन्फ्यूज नका हो हा। तसंच चौथं बघा, ताप क्रमाक्रमाने कमी होतो, त्याला डॅश डॅश म्हणतात, तर यात क येणार, लायसिस, ठीक आहे। तसंच 5वा प्रश्न बघा, ताप सेंटीग्रेडमधून फॅरनहाइटमध्ये करतात, तर हे सूत्र वापरतात, तर यात अ येणार, ठीक आहे। सूत्र लक्षात असू द्या तुमच्या। चला तर आता समोर आपण योग्य शब्द निवडून वाक्य जोडा बघूया। फंडामेंटलचा खूप सोपा प्रश्न असतो, खूप सोपी क्वेश्चन उतरतात फंडामेंटलमध्ये, ठीक आहे ना। पूर्ण हॉस्पिटलच्या बेसवर उतरतो हा क्वेश्चन पेपर। तर योग्य जोडामध्ये बघा, अ गट म्हणजे ॲनाल्जेसिस हे दुखणे कमी करण्यासाठी वापरतात, ठीक आहे। जे पेन किलर असतात त्याला ॲनाल्जेसिक बोलतात। दुसरं बघा, लघवी न करणे, त्याला ॲन्युरिया बोलतात, अ येणार यात। पहिल्या ह्याच्यात का, दुसऱ्या ह्याच्यात अ। ॲलोपेशिया, तर येथे केस गळणे, ठीक आहे, तर याच्यात ब येणार। क्रेपिटिस बघा, जास्त कर्कश आवाज, तर यात ई येणार, ठीक आहे। मिठाशिवाय जेवण माहितीच आहे ना, कुठले रुग्ण करतात, ज्यांना जास्त प्रमाणात रक्तदाब असतो, ठीक आहे। तर पहिल्या ह्याच्यात क, दुसऱ्या ह्याच्यात अ, तिसऱ्या ह्याच्यात ब, चौथ्या ह्याच्यात ई आणि 5व्या ह्याच्यात ड। खालील चुकी बरोबर ते बघूया आता। पहिला आहे, लघवीमध्ये रक्त असणे म्हणजेच मलिना होय, तर चूक आहे हा। पहिल्यावाला चूक आहे, मलिना म्हणजेच विष्ठेमध्ये रक्त असणे। दुसरं बघा, नळीतून अन्न देताना रुग्णाचे डोके खाली असे, हे पण चूक आहे, खाली ठेवलं असतं जे अन्न फुफ्फुसामध्ये जाण्याची शक्यता असते, तर त्याला थोडं वरती डोके करूनच अन्न द्यायचे असते। तिसरं बघा, विषारी औषध असलेला वाटलेला कसलेही साधे लेबल चालते, हे पण चूक आहे, ठीक आहे। पॉयझन असलेले त्याला असेच लेबल चालत नाही। चौथं बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह परिचर्या म्हणजे रुग्णाची संपूर्ण काळजी घेणे, बरोबर आहे हा। घासलेट आणि DDT समप्रमाणात घेऊन उवांची ट्रीटमेंट करतात। घासलेट कधी डोक्याला लावतात का, नाही ना। DDT पण, ठीक आहे, चूक आहे हे पण। पहिले चूक, दुसरं चूक, तिसरं पण चूक, चौथं बरोबर आणि 5वं पण चूक। तर हे झाले आपले MCQ पूर्ण 15 मार्काचे क्वेश्चन। बघूया कसले उतरलेले आहेत, तर टिपा लिहा बघा, कोणते 3च लिहायचे तुम्हाला, एक्स्ट्रा लिहू नका। 15 मार्काला आहे, 5 मार्काला 1, ठीक आहे। कुठलेही 3 रुग्णाच्या मरणाच्या वेळी घेण्यात येणारी काळजी लिहायची, तापमापक लिहायचे, विजेचा शॉक लागल्यानंतर देण्यात येणारे प्रथमोपचार लिहायचे, बँडेजची तत्वे लिहायचे, कपड्यावरील रक्ताचे डाग लिहायचे, तर तुम्हाला कुठलेही 3 लिहायचे, ठीक आहे। शास्त्रीय कारणे बघा,
10 मार्काला विचारले आहे. कुठलेही 5 लिहायचे आहे तुम्हाला. 6पैकी 2-2 मार्काला 1 आहे. ऑटोक्लेविंग ही जंतू विहिरीत करण्याची चांगली पद्धत आहे. त्याचं कारण लिहायचं तुम्हाला. रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी उपाशी ठेवले जातात, तर त्याचं पण कारण लिहायचं आहे. तिसरं आहे तोंडाची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन ब्रश वापरतात, तर त्याचं पण कारण लिहायचं आहे. चौथं आहे नाकावाटे नळी घालताना नळीला जेली लावतात, तर त्याचं पण कारण लिहायचं आहे. 5वं तापमापक नळी गरम पाण्याने धुवू नये, त्याचं पण कारण लिहायचं आहे. जेवण केल्यानंतर लगेचच व्यायाम करू नये, त्याचं पण कारण लिहायचं आहे. पूर्ण क्वेश्चन पेपर बघा. हा खाली तुम्हाला याचे शॉर्टमध्ये क्वेश्चन पण आन्सर पण दिलेले आहे. तसेच व्याख्या लिहा बघा. कोणतेही 5 वाक्य लिहायचं आहे. 1-1 मार्काला. पहिल्या प्रथमोपचार, संवाद, ब्लड डाएट, टेकिकार्डिया, डिसेंट्री, क्रॉस इन्फेक्शन. तर 1-1 मार्काला तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न 4थ्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाईल. तर तुम्हाला पहिला जर वरचा येत असेल तर वरचे 3च लिहायचे. जर तुम्हाला वरचे 3 नसेल तर किंवा दिलेले तर तुम्हाला खालचे 3 लिहायचे. ठीक आहे. दोन्ही एकमेकात मिक्स करू नका आणि दोन्हीही लिहू आणि दोन पण एकसोबत लिहू नका. ठीक आहे. तुम्हाला वरचे 3 किंवा खालचे 3च लिहायचे. 4थामध्ये बघा. वैशाली 30 वर्षीय अतिज्वराने आजारी असून ती वैद्यकीय कक्षात दाखल आहे. त्यांना औषधोपचार सुरू केलेले आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला खाली क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. वैशालीच्या गरजांची यादी लिहायची आहे तुम्हाला. औषध देण्याचे वेगवेगळे मार्ग व वेगवेगळी स्वरूपे लिहायचे. तोंडावाटे औषधी देत असताना तुम्ही कोणत्या सर्वसाधारण नियमाचे पालन करा ते लिहायचे. ठीक आहे. जर तुम्हाला वरचे 3 नसले तर तुम्ही खालचे पण 3 लिहू शकता. 50 वर्षीय रमण यांना दम्याच्या त्रासामुळे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. श्वसनोपचाराची व्याख्या व प्रकार लिहा. साधा वाफारा देताना कोणत्या शास्त्रीय तत्त्वाचा उपयोग कराल ते लिहायचं आहे. श्री रमण यांना काय आरोग्य शिक्षण द्याल ते लिहायचं आहे. तसंच 5वा प्रश्न बघूया आपण. श्रीमती सिंधू ही 25 वर्षाची स्त्री आहे. वैद्यकीय कक्षात दाखल झालेली असून त्यांना ताप, ज्वर आहे. खालील प्रश्नाची त्यावरून तुम्हाला उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे. तापाचे प्रकार लिहा. शरीरामध्ये कोणकोणत्या ठिकाणावर ताप घेतो ते लिहायचे. ताप कमी करण्यासाठी नळाच्या पाण्याचे अंग पुसून काढणे याची कृती सविस्तर लिहायचे. कृती करताना कोणकोणत्या शास्त्रीय तत्त्वाचं पालन कराल ते सविस्तर लिहायचं. ठीक आहे. तुम्हाला हे झालं आपलं पूर्ण पेपर. याचा आन्सर बघूया. खालीलप्रमाणे दिलेलं आहे शॉर्टमध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ठीक आहे. योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. तसेच जोळाजोळ तसेच सत्य की असत्य, चूक की बरोबर म्हणजेच. ठीक आहे. तसेच टिपा लिहा बघा. स्क्रीनशॉट काढून घ्या. कशा प्रकारे लिहायचं ते बघून घ्या. इथे शॉर्टमध्ये दिलेले पण तुम्हाला पूर्ण पॉईंट दिलेले आहे, तर तुम्ही कशा प्रकारे लिहायचं ते बघून घ्या. लॉंग क्वेश्चन टाकणार पण मला वेळ लागणार. कारणे द्या बघा. 2 मार्काला आहे. तर बघा एवढं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला इथले पण कारणे लिहिले तरी चालेल. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये त्याचं पण दिलेलं आहे, लिहून टाका. स्क्रीनशॉट काढून घ्या. व्याख्या लिहा पण बघा. प्राथमिक उपचार, संवाद, सौम्य आहार, टेकिकार्डिया, आमाश, क्रॉस संसर्ग. प्रश्न 4था पण बघा कसा लिहायचा ते बघून घ्या. दिलेला आहे शॉर्टमध्ये, लिहू शकता तुम्ही कसा लिहायचं आहे तर. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसेच दुसरं बघा. औषधीचे प्रश्नाचे विविध मार्ग. ठीक आहे. एवढं पण तुम्ही लिहू शकता. औषधीचे प्रकार बघा. तोंडातून औषध देताना कोणते सामान्य नियम पाळले ते लिहा. स्क्रीनशॉट काढून घ्या.